नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत अक्षतृतीया स्पेशल चिंचोनी कशी बनवायची। उन्हाळ्यात चिंचोनी शरीरासाठी खूप थंड राहते आणि अक्षतृतीयेला याचं खूप महत्त्व आहे। म्हणून आज आपण पाहणार आहोत चिंचोनी कशी बनवायची। त्यासाठी मी 1 पाव चिंच रात्रीच भिजत घातलेली आहे। तसेच 1 पाव चिंचेसाठी मी 1 पाव गूळ घेतलेला आहे। तुम्हाला जर हे प्रमाण जास्त होत असेल तर तुम्ही 1 वाटी चिंच भिजू घालून 1 वाटी गूळ सुद्धा घेऊ शकता। सोबतच 2 खायचे पानं घेतलेले, थोडासा चुना, थोडासा काथ, विलायची घेतलेली आहे, मी लवंग घेतलेली आहे आणि थोडीशी सुपारी घेतलेली आहे। तसंच शरीराला थंडावा देणारा वाळा घेतलेला आहे मी इथे। वाळा हा रात्रीच भिजत घातला होता। तसंच एका वाटीमध्ये मी खोबरं, खसखस, काजू आणि बदाम हे सुद्धा मी रात्रीच भिजू घातलं। यानी चिंचोनीला आपल्या घट्टपणा येतो। आणि एका वाटीमध्ये मी थोडेसे तांदूळ आणि सुपारी भिजू घातली होती, ही सुद्धा मी रात्रीच भिजू घातली होती। आता सगळ्यात आधी आपल्याला मिक्सरच्या पॉटमधून हा वाळा काढून घ्यायचा आहे। वाळा रात्रीच भिजत घातला होता आपण, तो मी पाण्यातून उपसून ठेवलेला आहे सध्या। आणि हा वाळा मिक्सरच्या पॉटमधून काढल्यानंतर आपल्याला गाळून घ्यायचा आहे। वाळा मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलेला आहे। वाळा एकटा स्पेशल काढावा लागतो आपल्याला। यात आता थोडंसं पाणी घालून हा मी मिक्सरमधून फिरून घेणार आहे। वाळा मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलेला आहे आणि सोबतच यामध्ये आपण घालत आहोत खायचं पान। आणि यामध्ये जे आपण हे घेतलं होतं विलायची, सुपारी, लवंग आणि काथ, ते सुद्धा यामध्ये आपण घालत आहोत। हे आधी आपण मिक्सरच्या पॉटमधून फिरून घेणार आहोत। थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला हे फिरवताना। सोबतच यामध्ये आपण जे तांदूळ आणि सुपारी भिजू घातले होते ते सुद्धा यामध्ये घालत आहोत आणि हे सगळं वाटण आता आपल्याला मिक्सरच्या पॉटमधून फिरून घ्यायचं आहे। सोबतच आपण सोप सुद्धा भिजू घातली होती, ते सोप सांगायचं मी इथे विसरले होते। ती सोप आपण ह्या तांदूळासोबतच मिक्स केलेली आहे। तुम्हाला इथे पहा दिसत सुद्धा असेल सोप। आता हे आपण फिरून घेऊया। पहा, हे आपण सगळं साहित्य मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे। हे आता आपण एका गाळणीने गाळून घेत आहोत। हे पहा, हे आपण गाळून घेत आहोत। पहा, हे आपण सगळं गाळून घेतलंय। एवढं पाणी इथे निघालेलं आहे। आता हा उरलेला चौथा आपण परत थोडंसं पाणी टाकून मिक्सरच्या पॉटमध्ये आपण हे फिरून घेणार आहोत। पहा, परत आपण यात पाणी टाकून फिरून घेतलेलं आहे आणि परत हे गाळणीने आपण आता गाळून घेत आहोत। आता आपण त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये काजू, बदाम, खोबरं, खसखस फिरून घेत आहोत। पहा, आपली पेस्ट तयार आहे। आता आपण जे आधीचं पाणी काढून घेतलं होतं वाळाचं, त्या वाळ्यामध्ये आपण ही सगळी पेस्ट घालत आहोत। पहा, आपण चिंच भिजू घातली होती, आता याचाच कोळ काढून घ्यायचा आहे। ह्या चिंचेचा सगळा गर आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे। हे पहा, चिंचेचा कोळ इथे आपण काढून घेतलेला आहे। एवढ्या चिंच आपल्याला कोळ निघालेला आहे। आता हा चिंचेचा गर आपल्याला गाळून घ्यायचा आहे। ज्या याच्यात आपण वाळा गाळून घेतला होता त्याच चाळणीने आपण चिंचेचा कोळ सुद्धा आता गाळून घेत आहोत। आपण चिंचोनीसाठीचं सगळं साहित्य गाळून घेतलेलं आहे। पहा, चिंच सुद्धा इथे गाळून घेतलेली, सगळं साहित्य मी मिक्स केलेलं आहे। आता ह्या चिंचोनीला आपल्याला फोडणी घालायची आहे। त्यासाठी गॅसवर मी एक मातीचं भांडं ठेवलेलं आहे। भांडं आपलं गरम झालेलं आहे। यामध्ये टाकत आहे मी आता साजूक तूप। एक 2 ते 3 चमचे तुम्हाला घालायचं आहे। तूप आपलं गरम झालेलं आहे। यामध्ये टाकत आहे मी जिरं आपलं तडतडलं आहे। आता आपण जे चिंचेचा कोळ काढला होता, सगळं साहित्य एकत्र करून जे ठेवलं होतं ते पाणी पूर्ण आपण यामध्ये घालत आहोत। पाव गूळ घेतला होता आपण, तो सुद्धा यामध्ये मी आता घालत आहे। यामध्ये टाकत आहे मी चवीपुरतं मीठ। पहा, आता याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि आपला सगळा गूळ वितळला गेला पाहिजे हे बघायचं आहे आता आपल्याला। पहा, आपल्या चिंचोनीला चांगली उकळी आलेली आहे आणि आपला गूळ सुद्धा सगळा वितळलेला आहे। आता इथे आपण गॅस बंद करत आहोत आणि आता चिंचोनीला छानपैकी असं थंड होऊ द्यायचं आहे। चिंचोनी आपली थंडी झालेली आहे। ही आता एका आपण बाउलमध्ये काढून घेऊया। तयार आहे आपली चिंचोनी।
तुम्हाला ही माझी चिंचोणी बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.